मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री विधान परिषदेच्या जागांचा तिढा सोडवणार। महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत एकमत नाही। समन्वय समितीच्या चर्चेचा तपशील मुख्यमंत्र्यांना साद। विधान परिषदेसाठी महायुतीचा सिटिंग जागांचा फॉर्म्युला ठरला। विद्यमान जागा तोच पक्ष लढणार। सूत्रांची माहिती। मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत अंतिम शिक्कामोर्तब होणार। विधान परिषदेच्या 16 पैकी 2 जागा लढण्यास राष्ट्रवादी इच्छुक। कोकण विधान परिषदेसाठी अनिकेत तटकरेंकडून तयारी, तर पुण्यातून सुनील ठिंगरेंसह इतर जण इच्छुक। कोकण विधान परिषदेच्या जागेसाठी भरत गोगावलेंचे सुपुत्र विकास गोगावले इच्छुक। भरत गोगावलेंकडून उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेत 10 मिनिटं चर्चा। रायगडमध्ये पुन्हा गोगावले विरुद्ध तटकरे वाद पेटण्याची चिन्ह। शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या खासदारांच्या भेटींचा सिलसिला सुरूच। ठाकरेंचे शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाघचौरेंनी मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली। काल नागेश अष्टीकर यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतलेली आहे, तर नाशिकमध्ये श्रीकांत शिंदेंच्या कार्यक्रमाला राजाभाऊ वाजेंची हजेरी। पेट्रोल डिझेल 90 पैशांनी महागलं। आठवड्याभरात दुसऱ्यांदा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ, तर राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेलसाठी रांगा। पेट्रोल डिझेलसाठी काही ठिकाणी राडे। राज्यात महिनाभर पुरेल इतका पेट्रोल डिझेलचा स्टॉक उपलब्ध। मंत्री छगन भुजबळ यांची माहिती। अनेक ठिकाणी मात्र इंधनासाठी नागरिकांच्या रांगा आणि नो स्टॉकचे फलक। पाव आणि ब्रेडच्या किमतीत 10% वाढ। पावाची लादी आता 40 रुपयांना मिळणार। वाहतूक खर्चासह पॅकेजिंगच्या किमती वाढल्याचा परिणाम। शरद पवारांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक। मोदी आज देशाबाहेर भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करत आहेत, पवारांचं वक्तव्य। रशियाकडून तेल खरेदीसाठी अमेरिकेकडून भारताला पुन्हा 30 दिवसांची सवलत, तर निर्बंध असो किंवा नसो भारत रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरूच ठेवणार। पेट्रोलियम मंत्रालयाकडून स्पष्ट। समुद्राच्या खालून भारतात पाईपलाईन आणण्याचा विचार। पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावरून गोपीनाथ पडळकर यांचा दावा, तर पाईपलाईन कुठून टाकायची बघण्यासाठी मोदी समुद्राखालून परत येतील, राऊतांचा टोला। मुंबईतील वांद्रे पूर्व परिसरात रेल्वेकडून मोठी अतिक्रमण हटाव मोहीम। गरीब नगरमधील अनेक वर्षापासूनच्या बेकायदेशीर झोपड्या हटवण्याचं काम सुरू। नोटीस न देता कारवाई केल्याचा स्थानिकांचा आरोप। मोठेगावकरच्या मुलाची सीबीआयकडून कसून चौकशी। दिवसभर चौकशी केल्यानंतर सीबीआयनं मुलाला सोडलं। मुलासाठी मोठेगावकरनं नीटचा पेपर फोडल्याची चर्चा। देशभरातील 12.5 लाख औषधाच्या दुकानांचा उद्या देशव्यापी बंद। ऑनलाईन आणि बेकायदा औषध विक्रीला केमिस्ट संघटनांचा विरोध। सरकारनं दखल न घेतल्यास बेमुदत संपाचा इशारा। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात 6 वर्षीय मुलीचा मृत्यू। रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप। अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार, तर संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू। सर्व कागदपत्र पोलिसांना दिलेत, रुग्णालयाची माहिती। विदर्भातील 3 जिल्ह्यात आजही तापमानाचा पारा 46 अंशांच्या वर। अमरावतीत सर्वाधिक 46.8 अंश तापमानाची नोंद, तर वर्धा आणि अकोल्यामध्ये तापमान 46 पार। हवामान विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। अहिल्यानगरमध्ये गोदावरी नदीपात्रात वाळू तस्करांची दहशत। विरोध करणाऱ्या महिला आणि ग्रामस्थांवर दगडफेक, जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप। श्रीरामपूरच्या रामपूर कोकरे येथील प्रकार।